असते तिथे, मी नसते तिथे. तशी अजून माझी जा ये असली तरीही आताशा मी नसते तिथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला फारसं कोणी जाणही नाही. सर्व पुलं कुटुंबियांनी आग्रह धरला की पुलोत्सव हा झाला पाहिजे, कारण शो मस्ट गो ऑन हे सुनीताबाई आणि पुलंचं ब्रीदवाक्य होतं. पुलंच्या नावाने चालणारा हा उत्सव खरं तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी मोठ्या शहरातनं व्हायला हवा. साठाच्या झाडात हसून सजवायचं ठरवलं ना, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलाने वंजळ भरली आहे ना, फुलाने वंजळ भरली आहे ना. 7 नोव्हेंबरला सुनीताबाई देशपांडे काळाच्या पडद्याआड गेल्या आणि आपल्या सगळ्यांची अवस्था किती खुपतंय, किती दुखतंय अशीच झाली. हे एका व्यक्तीची अखेर नाही, एका अर्थाने ही एका कालखंडाची अखेर आहे. रसिकतेचा कालखंड, मर्मज्ञतेचा कालखंड, सामाजिक आणि वाङ्मयीन आदर्श जपण्याचा, न्यायबुद्धीचा वस्तुपाठ ज्याच्यातून समोर यावा असा हा कालखंड. सत्तेच्या गुलाममध्ये 2 जण अभिनय करत असताना दोघांचा सांधा जुळत गेला आणि मग ती मैत्री एका नात्यामध्ये परावर्तित व्हावी अशी इच्छा पहिल्यांदा पुलंनी व्यक्त केली. ज्या स्त्री पुरुषात शरीर संबंध हेच प्रधान नातं असतं आणि प्रेम ही दुय्यम गोष्ट असते, पुढे होणाऱ्या मुलांची जबाबदारी, वंश परंपरा, आर्थिक प्रश्न असल्या गोष्टी महत्वाच्या असतात, अशाने लग्न या सामाजिक बंधनाला मान्यता देणं स्वाभाविक आहे. त्याला माझा विरोधही नव्हता. पण आंतरिक ओढीतून निर्माण झालेली शारीरिक ओढ कितीही जबरदस्त असली तरी त्या एकत्र येण्यात स्वतःहून स्वीकारलेली मानसिक बंधनं अधिक प्रभावी असतात आणि असावीत असंच मला तेव्हा देखील वाटे. 2 जण म्हणाले की आम्ही केम्ब्रिजला केव्हा तरी येणार आहोत. तर आम्ही लगेच म्हटलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला केम्ब्रिज फिरून दाखवतो. आणि त्याप्रमाणे ते आले आणि त्यांच्याबरोबर केम्ब्रिज फिरून त्यांना दाखवल्याच्या रम्य आठवणी आहेत. त्या पतीच्या पैशाच्या व्यवस्थापक झाल्या, कार्यक्रमांच्या उत्तम संघटक झाल्या. इथपासून त्यांचे शब्द आहेत, माझे नव्हे. पतीच्या दारचा गुरखा आणि वाहन चालक सुद्धा त्या झाल्या. भाईचं ड्रायव्हर म्हणून काम करताना अधूनमधून इतर करमणुकी बरीच होई. आताच्या मी दूरच्या प्रवासाला गाडी नेतच नव्हते, पण पूर्वी हायवेवरून जाताना वाटेत गाडी पंक्चर झाली की मी स्टेपनी बसवत असताना किंवा आजही एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर गाडी पार्क करत असताना भाई गाडीतून खाली उतरून हातवारे करून उगाच बहुधा चुकीच्या सूचना देत असायचे. त्याला ओळखणारे खूप, तेव्हा हमखास गाडीवरती माणसे जमतातच. त्याचा तो अभिनय पाहून कुणीही म्हणेल ही बाई किती ढ, साधे पार्किंगही येत नाही. तरी बरं, पुलंसारखा माणूस आपला मोठेपणा विसरून मदत करतो. येते गाडी जाते गाडी, परीन हसला अथवा रडला, राम रामचा खुफाट रडगडी. किती बावते वाले दादा, मुची दार आणि मुची पगरवी, हमाल पोर्टर निळे तांबडे, तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचत पान हो कुणी थुंकिले, पचत पान हो कुणी थुंकिले, कुणी मायेचे निरोप दिधले, बिडिवाचीच कुणी इकीत फिरले, विलायती कुणी मुके घेतले. हरगार्डाची न्यारी शक्ती, हरगार्डाची न्यारी शक्ती, हर ड्रायव्हरचा न्यारा हात. कोणाच दादा ठाऊक आहे, पर सर्वांची बारीक बात. रसिक सन्मुख तर त्यांनी कविता केलीच, पण जाणवून दिलं लोकांना की इतकं प्रेम किंवा इतकं सजगपणे, नुसतं प्रेम नाही, कारण कविता म्हणण्याची जी तोवरची धाटणी होती ना, तो जो बाज होता तो एका विशिष्ट प्रकारचा होता. आवाज वर खाली करणं वगैरे वगैरे, तसं नाहीये याच्यामध्ये कुठेही.
म्हणजे रूढ आहे ज्याला लोकप्रियता म्हणतो तसे गणित नाही आहेत त्याच्यामध्ये. आणि पुन्हा मी म्हणते की त्यांच्याकडे लक्ष जात नाही आपलं, त्या कवितेकडे लक्ष जातं. महाराष्ट्रातलं एक विलक्षण दाम्पत्य जीवन आणि एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झालं. त्यांना स्मरणं, त्यांना वाचणं, त्यांना अनुसरणं हे जितकं आपल्याला शक्य होईल तितकं आपण करू. ज्योत ज्योतीला मिळून गेली, माती मातीलाही, कृष्णाकाठी कुंडल आता, पहिले उरले नाही. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.